सर्वांना माझा जय महाराष्ट्र। मी अनेकांशी चर्चा केलं, अनेकांशी विचारलो की बाबा ह्या मुद्द्यावर बोलू का। अनेकांना विचारलं की बाबा असं असं घडलंय त्या ठिकाणी, जिल्हा परिषदला त्या ठिकाणी। अनेकांनी म्हणले नका बोलू, बोललं तर वाटेल की लोकांना की जाऊन बुजून विरोधात बोललं, अशा प्रकारे बोललं, तसं बोललं की लोकांमध्ये एक गैरसमज होईल, म्हणजे पडल्यामुळं बोललं असं वाटेल। पण मी त्या ठिकाणी विचार केला की नाही, आपण ह्याच्यावर त्या ठिकाणी बोललं पाहिजे, आपण त्या ठिकाणी आपले विचार मांडलं पाहिजे। आपण नाही मांडलं तर त्या ठिकाणी एक लोकांमध्ये चुकीचा मेसेज जाईल की कळलं पाहिजे की नेमकं काय झालं। तर पहिल्यांदा मी सर्वांची माफी मागतो त्या ठिकाणी की मला पहिल्यांदा त्या ठिकाणी मी निर्णय घ्यावा लागला। मी मुळामध्ये तुगरी जिल्हा परिषद मी काँग्रेस पक्षामधून लढवणार होतो, कारण माझ्या वहिनी त्या ठिकाणी संगीता नरेंद्र पाटील हे काँग्रेस पक्षातून लढल्या आणि एक निसटता पराभव झाला। जवळपास 150 मताने त्या ठिकाणी आपली शीट पडली। मग तदनंतर काय झालं की आदरणीय शिवाजी मुळेसरे काँग्रेस पक्षामध्ये येणार आहेत असं मला ज्यावेळेस निरोप आला, तर त्यांना त्या ठिकाणी जर आले तर त्या ठिकाणी माझा तिकीट कटेल म्हणून त्या ठिकाणी मला पर्याय नव्हता। आणि त्याच्यामध्ये कंटिन्यू भालेरावचे मला फोन होते की तुम्ही या पक्षामध्ये, व्हॉट्सअप कॉल होते बरं का, नाही त्यांनी पलटी मारतील आणि पुन्हा म्हणतील की मी कधी म्हणलोच नाही। तर माहिती राहावं की त्यांचं एक सवय आहे की व्हॉट्सअप कॉल करतात, आणि व्हॉट्सअप कॉलवर त्यांनी मला म्हणले की बाबा त्या ठिकाणी की तुम्ही या, तुम्ही नगरपालिकेला बी तुम्ही जर राहिला असतो तर आमची शीट लागली असती, असं तसं म्हणले। मी म्हटलं नाही असं नाही, मी येऊ शकत नाही, असं बोललो। मग पुन्हा परत म्हणले तुम्ही या, आम्ही तुम्हाला हे करू ते करू असं करू। जिल्हा प्रमुखाने बी म्हणले की सर आम्ही तुमच्यासाठी आम्ही हे करू, पार्टी फंड जो काही येतो त्या ठिकाणी 1 काकण आम्ही तुमच्यासाठी दुसरा आम्ही त्या ठिकाणी एक एक्स्ट्रा पैसे देऊ म्हणले त्या ठिकाणी। मी म्हटलं ठीक आहे, असं जर असेल तुम्ही जर मदत करत असाल आर्थिक त्या ठिकाणी तर मी पण त्या ठिकाणी करेल, काय अडचण नाही। म्हणजे अर्धा खर्च मी करा आणि अर्धा तुम्ही करा, असं त्या ठिकाणी आमचं बोलणं झालं। बोलणं झाल्याच्या नंतर सर्वांना माहिती आहे की मी जवळपास नगरपालिकेची इलेक्शनच्या पूर्वीपासून मी त्या ठिकाणी तुगरी जिल्हा परिषदमध्ये मी फिरलो। 1 राऊंड 2 राऊंड माझे कंप्लीट झाले होते आणि मी कोणत्याही न लेबल घेता मी त्या ठिकाणी प्रचार केला होता आणि माझं स्वतःचं अस्तित्व मी तयार करण्याच्या मार्गावर होतो। मग त्या ठिकाणी काय झालं की पुन्हा जसं इलेक्शन जवळ यायला लागले, प्रचार लागले, मला त्या ठिकाणी पक्षप्रवेश करताना त्या ठिकाणी शिवसेनेमध्ये मी त्या ठिकाणी बोलले की बी फॉर्म, त्याच्यानंतरच पक्षप्रवेश। नगरपालिकेला सुद्धा तेच झालं होतं। मग मी म्हटलं बी फॉर्म त्याच्यानंतर पक्षप्रवेश, ठीक आहे आम्ही करू, हे करू, आर्थिक मदत करू तुम्हाला, असं करू तसं करू म्हणून ठीक आहे म्हटले, घेतले बी फॉर्म। त्या ठिकाणी मी अर्ज भरला शिवसेनेकडून। त्याच्यानंतर माझ्यासोबत पंचायत समितीच्या उमेदवाराला बी त्या ठिकाणी घेतलं। त्यांना एक उमेदवार सुद्धा त्या ठिकाणी पंचायत समितीला मिळत नव्हता, तो उमेदवार सुद्धा मी त्या ठिकाणी मी स्वतः हुडकावं लागलं। त्या ठिकाणी मी फिरलो, त्या ठिकाणी कॅम्पेनिंग करायला लागलो। त्याच्यानंतर काय झालं, मधल्या पिरियडमध्ये सर्वांनी पाहिलं उदगीरच्या लोकांनी की एकही पठ्ठ्यात त्या ठिकाणी प्रचाराला आलाच नाही तो व्यक्ती। ते जे स्थानिक आमदार आहे तिथले, जे काही आता म्हणलं मी तुम्हाला की माझे आमदार ते जे डायलॉग मारतात प्रत्येक वेळेस, काय ते घरात पंकजान दारात काहीतरी एक असं वाक्य आहे त्यांचं, ते पाठ होऊन गेलं मला। ते 5 वर्ष सोबत राहून राहून मला ते ईट आली त्या वाक्याची आता, की त्यांनी काय केलं की प्रचाराला आलेच नाही। तुम्ही माझंच नाही, तुम्ही कुठेही जाऊन बघा, त्या ठिकाणी कुठेही जावा, जळकोट राहू द्या, उदगीर राहू द्या, प्रत्येक ठिकाणी बघा, हा व्यक्ती प्रचारालाच आला नाही। अनेकांनी मला म्हणले की हा व्यक्ती मॅनेज झाले सर, पैसे घेतल्यात त्यांनी, पैसे घेऊन त्या ठिकाणी प्रचाराला येणार नाहीत, विरोधात येणार नाहीत। असं कसं राहील, मी 5 वर्ष सोबत राहिलोय, म्हणजे 5 वर्ष सोबत राहिले म्हणजे एक मोठा कालावधी असतो, छोटा नसतो त्या ठिकाणी, की बाबा ठीक आहे करतील, आपल्यासाठी तर करतील असं मला वाटायला लागलं। पण एवढं विचित्र राजकारण त्या माणसानं केलं त्या ठिकाणी। पक्षाचे पैसे आल्यात, पक्षाचे पैसे 1,60 लाख रुपये आले। मला सकाळी सकाळी फोन, पाटील आपले पैसे काम झाले नाही पक्षाचे आणि आपल्याला त्या ठिकाणी आता करावं लागेल, आणि इलेक्शन झाल्याच्या नंतर तुम्हाला मी कामं देतो आणि कामामधून तुमचे पैसे त्या ठिकाणी करू। मी म्हणलो साहेब काय बोललो, की पक्षप्रवेश करताना माझं काय बोलणं चालतं की मी जेवढं काही खर्च करेल तेवढं पक्षाने करावं, म्हणजे 50 लाख रुपये पक्षाने त्या ठिकाणी खर्च करावं आणि मी 50 लाख रुपये खर्च करावं। मग त्या ठिकाणी ऐन टायमाला या माणसानं पलटी मारलं। आणि एक माहिती सांगतो, ह्या व्यक्तीनं पार्टी फंड आम्हाला तर फोन केलं, सकाळी त्या व्यक्तीने त्याच्या जातीच्या लोकांना बोलून 35 लाख रुपये दिले आणि 25 लाख रुपये एका उमेदवाराला दिले। हे जर खोटं राहिलं, यावं शिवाजी चौकात आणि तिला शिवाजी महाराजाची शपथ खावं आणि म्हणावं की मी पैसे दिले नाही। आणि आमच्यासारख्याला जे लिंगायत उमेदवार होते किंवा दुसऱ्या जातीचे होते, प्रामाणिकपणे सांगतो, मला त्या व्यक्तीने त्या ठिकाणी सुरुवातीला 3 लाख दिले, हिवाळून टाकून दिलो पैसे, त्याचा फेकून दिलो त्या ठिकाणी पैसे पूर्ण। हे काय म्हणलं, असं 3 लाखामध्ये जिल्हा परिषद होते का म्हणलं मी त्या ठिकाणी, नाही पार्टी फंड आला नाही, पार्टी फंड आला नाही। आणि विशेष माहिती राहू द्या, ते 35 लाख 25 लाख दिलेलं आम्हाला त्या रोजी माहिती नव्हतं, आम्हाला 2 दिवसाच्या नंतर कळलं त्या ठिकाणी। मी म्हणलं असं काय होतं। मग त्या माझ्यासोबतच्या पंचायतवाल्याला 2 लाख दिले, त्याला परत बोलून घेतले आणि त्याला बोलून घेऊन काय म्हणले माहितीये का, लकी पाटील म्हणलेल्या की माझ्या परस्पर पंचायतवाल्याला का देऊ लाव, हा आमच्या दोघात लगेच भांडणं लावून दिले त्या ठिकाणी, लगेच भांडणं।
मी म्हटलं मी कधी म्हणलो? मी म्हणलोच नाही. एवढे साक्षी त्या ठिकाणी म्हणलं. जिल्हा प्रमुखाला वाकडं बोललो, जिल्हा प्रमुखाच्या अंगावर गेलो की तुम्ही आम्हाला फसवलो का? कुणा गरीबाचे घर उठेला तुम्ही आम्हाला बोलताना पक्षामध्ये काय बोलून घेतलो की बाबा आम्ही पार्टी फंड एवढा खर्च करू. मग त्या ठिकाणी जिल्हा प्रमुखाला जिल्हा प्रमुख केलेच भालेरावने. कशासाठी? दोघाला मिळून पैसे खाता यावं म्हणून. आणि दोघांनी मिळून जे काही पार्टी फंड आला होता नगरपालिकेपासून वाट लावली, चांगली वाट लावली. नगरपालिकेच्या उमेदवाराला विचारा, फक्त 2 लाख रुपये, जवळच्याच राहिला का 5 लाख रुपये. माझं जर काही चुकलं असेल तर मी लोकांना म्हणतो मला जोडा काढून मारा. माझी चूक झाली, मी शेण खाल्लो, मी सर्वांची माफी मागतो पहिल्यांदा की मी विश्वास केलो. मी एवढं सांगेल की उदगीरमध्ये पिसाळलेल्या कुत्र्यावर भरोसा करावं, चावलं किंवा न चावल म्हणून. पण सुधाकर भालेराव हा व्यक्ती विश्वासपात्र व्यक्ती नाही. माझ्यावर का गुन्हा दाखल करायचं करावं, का वाकडं करायचं करून घ्यावं. मी त्या ठिकाणी मी तळतळीने बोलायला लागलो, खूप अंतकरणातून माझ्या व्यथा मांडायला लागलो. तुम्हाला माहित राहू द्या काय काय घडलं त्या ठिकाणी. एवढं विचित्र झालं, तो व्यक्ती प्रचाराला सुद्धा आला नाही. अनेक उमेदवार मला फोन करायला लागलेत, आता सुद्धा रडायला लागल्यात. अक्षरशः सर आमचं घर उठलं, आम्हाला एवढं देतो म्हणले, तेवढे देतो म्हणले. आलेला पूर्ण हाणून टाकल्या व्यक्तीनं. आणि मी फोन लावलो तर मला म्हणे, सर त्या ठिकाणी ना आपल्या 2 शीटा लागणार होत्या, हेर आणि नळगीरच्या. मी म्हणलो साहेब मला तर सकाळी म्हणला तो फोनवर तुमची तर शीट टपमध्ये आहे, शीट लागलेलं. तसं नाही, तुम्हाला वाईट वाटेल म्हणून मी त्या ठिकाणी बोललो नाही. मी म्हणलो ते ठीक आहे, तुम्ही तुमच्या जातीच्याला दिलो. तसं नाही, जातीच्याला दिलो नाही त्या ठिकाणी, पक्षाचाच तसा नाही दिला. अहो पक्षाला कोण कळीते हो? हेच लोक कळीतात का नाही सांगा बरं का त्या ठिकाणी. इथपर्यंत ही गोष्ट वास्तविकता आहे की प्रचाराला येणार नाही म्हणून सुद्धा ह्या व्यक्तीने पुढच्या उमेदवाराकडून मॅनेज होऊन त्या ठिकाणी त्यांच्या मनासारखे त्या ठिकाणी पूर्णपणे उमेदवार देऊन ह्या व्यक्तीने पैसे खाल्लेले. खोटा असावं, या चौकात खोटं असलं तर. आणि काढावं मारुतीचं शेंदूर काढावं घरापासून, नाही तर साईबाबाची शपथ खावं की मी खोटं बोलला म्हणून शपथ खावं. अहो मी अंतकरणातून बोलायला लागलो, तळतळीनं बोलायला लागलो. माझ्या ह्या माणसानं माझं घर उठवलं त्या ठिकाणी. म्हणजे आयुष्यामध्ये आपण काय करतो काय नाही, तर माझ्या आयुष्यात चूक झाली, मी मान्य करतो चूक झाली. मी नाही म्हणत नाही माझ्या चुका झाल्या चुका माझ्या. अहो पण मी काय म्हणतोय की एक माझ्या लिंगायत समाजाचे नेते फिरायला लागले राष्ट्रवादीकडून, एक लिंगायत समाजाचे नेते फिरायला लागले काँग्रेसकडून. ठीक आहे, त्यांचा पक्ष आहे, त्यांना फिरावं लागेल, मी त्यांच्याबद्दल काही बोलत नाही. आणि त्याच्यामध्ये नेरेटिव्ह सेट करण्यात आले की त्या ठिकाणी की बाबा लिंगायत मतदान खाण्यासाठी लेखी थांबलाय, लिंगायत मतदान खाण्यासाठी लेखी थांबलाय. आणि नेरेटिव्ह सेट कसं झाला? भालेराव साहेब काय प्रचाराला आले का हो? बरं माझ्या सोडा, पहिल्या वर्षी आले का नारळ फोडले का गायब? उद्या त्या ठिकाणी आचारसंहिता लागणारी आहे. उद्या आचारसंहिता लागणार तर भालेराव साहेब मला रात्री फोन करतात आणि म्हणतात की उद्या तुमच्या तिकडे कार्यक्रम ठेवा आणि दौरा चालू ठेवा. अहो मला सांगा एका दिवसात होते का? पुन्हा म्हणे तसं नाही, मला त्या ठिकाणी अनेकांनी म्हणले की चांगलं बोलते, चांगलं वक्तृत्व करते. मला माहिती नाही, पण बोलते त्या ठिकाणी. आणि त्या व्यक्ती जर थांबला त्या ठिकाणी, आपण त्याला डिस्टर्ब करायची गरज नाही, आपण त्याच्याकडे प्रचाराला जायची गरज नाही. अहो हे काय प्रकार झाला हो सांगा बरं का मला. मी उमेदवार, आम्ही बोलू का प्रचाराला? त्यांचं काम आहे ना. ते बघा संजय बनसोडे पायाला भिंगरी लावून फिरले का नाही? मला काय त्यांचाही पुळका नाही बरं का, फिरले का नाही? प्रत्येक नेता, कल्याण पाटील असतील काँग्रेससाठी फिरले का नाही भिंगरी लावून? हा व्यक्ती फक्त काय करायला लागला, मुंबई टू त्या शिंदे साहेबाच्या पाठीमागं, साहेब काहीतरी करा 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 करा. हे मी प्रत्यक्षात सांगतोय. मी त्या ठिकाणी आमदार आले होते, त्यांचं नाव मला आठवणा गेले, त्या किनीकर साहेबाच्या पुढे वाकडं बोलले. 3 लाख भिकारी आहो का म्हणलं, भिकाऱ्यासारखं देत आहे म्हणलं, भूताला पैसे पुरत नाहीत 3 लाख रुपये म्हणलं त्या ठिकाणी. आम्ही काय करावं त्या ठिकाणी, असं करावं. माझे 2 कोटी गेले म्हणून तुम्हाला वाटते का हा माणूस स्वतःचे 2 कोटी रुपये घालेल त्या ठिकाणी? सांगा. मी चुकलोय ना, मी मान्य करतो मी चुकलोय बाबा. पण हा व्यक्ती पूर्णपणे वाट लावलं ना. ह्या व्यक्ती त्या ठिकाणी शिवसेनेत जाण्याचा एकमेव उद्देश होता. नगरपालिकेला जो काही निधी आलता सरसकट हाणल्या पठ्ठ्यानं. मग जिल्हा परिषदला ह्यांच्याबद्दल जरा वरच्या लेवलला बी कळलं की हा व्यक्ती परत असं करू शकतो म्हणून. मग वरच्या लेवलला ह्यावेळेस पक्षाने विश्वास केल्याने मग इकडे आमदाराला पाठवलं. तरी सुद्धा त्याच्यामध्ये कार्यक्रम करून काय केले त्या व्यक्तीने की आपल्या जातीच्या लोकांना पहिल्यांदा प्राधान्य दिलं. का दुसऱ्या जातीचे लोक तुम्हाला नको आहेत? तुम्हाला फक्त तुमच्या जातीच्या लोकांवर इलेक्शन करायचे आहे. ह्या व्यक्तीनं त्या जातीमध्ये सुद्धा कॉल करून मतदान करा म्हणून म्हटलं नाही. इमानदारनं कुण्या नेत्याला सांगितलं नाही. तर तुमचं पळा, आम्ही तुमच्या पाठीमाग आहोत. आणि इलेक्शन 2 दिवसावर म्हणलं तर हा माणूस 3 लाख देतो. हो विचार करा. आणि जातीच्या लोकांना 35 लाख देतो. अन्याय झाला नाही का आमच्यावर? मी पक्षाला दोष अजिबात देत नाही, मी शिवसेना पक्षाला दोष देत नाही. पण शिवसेना पक्षानं ज्या इथल्या विश्वासघाती माणसाच्या हातामध्ये जे सत्ता जे काही दोरे दिलेले आहे, हा माणूस फक्त इथं लाटायला आलाय. माझ्यासारखे मी एकटा, मी माझी वाचे आहे, मी फक्त बोलतोय. माझ्या पाठीमागं माझ्यासारखे कितीतरी उमेदवार आहेत की त्यांनी मांडायला तयार आहेत की सर आम्ही काय करावं, आम्हाला असंच केलं, असं झालं, आमच्यासोबत खूप अन्याय झाला, खूप परेशानी झाली. ते सुद्धा रडायला लागले तो फोन करून त्या ठिकाणी. फक्त त्या ठिकाणी शिवसेनेत येणे, लाटणे, मुंबईला पार्ट टाइम जॉब आहे, यायचं
एक 4-5 कार्यकर्ते जमा केल्याने करायचं. टोटल डमी उमेदवार होते. माझं एवढे लाईव्ह आले त्यांनी विचारा लाईव्ह डमी होते का नाही सांगा तुम्ही. नावाला उमेदवार थांबवायचं आणि त्या उमेदवाराच्या नावानं पैसे लाटायचं त्या ठिकाणी. पण यावेळेस थोडं पक्षानंतर जास्ती ह्यांच्याकडे थोडं दिले नसल्यामुळे ह्यांना टेन्शन आलं त्या ठिकाणी. आणि त्यांनी काय केली की लाटायला मिळालं. ह्यांच्यावर गाड्या घेतले, घोड्या घेतले, यांचं वर्षभराचा खर्चा काढले. पण गार कुणाची केले? सर्वसामान्याच्या पोरावला थांबून, आमच्यासारख्या सुशिक्षित लेकरावला थांबून आमची वाट लावून टाकून दिली. याच्यापेक्षा मी म्हणलं साहेब अपक्ष थांबलं तर बरं झालं असतं. आता तसंच समजा म्हणून. आता तसं समजा म्हणजे काय समजा. आणि त्या माणसाची एक सवय, व्हॉट्सअप कॉलवर बोलतो माणूस. म्हणजे असं रेकॉर्डिंग वगैरे. आणि मी रेकॉर्डिंग करत नाही, मला नाही आवडत रेकॉर्डिंग करायला. मी कोणाच्या बापाला भीत नाही. व्हॉट्सअप कॉलवर बोलायचं. पक्षाचे पैसे खाल्ले हो पूर्ण माणसाने. हा तुम्हाला सांगतो मी. 35 लाख रुपये एका जातीच्या उमेदवाराला द्यायचं. आता तुम्हाला माहिती आहे, तुम्ही सर्वांनी लढवलात, इलेक्शन लढवलात. 3 लाखाची जिल्हा परिषद होत्या का? नगरपालिकेला काँग्रेसचं पार्टी फंड 10 लाख रुपये होतं. बीजेपीचं पार्टी फंड त्या ठिकाणी 30 लाख रुपये त्या ठिकाणी दिले होते. मग हा माणूस त्या ठिकाणी आम्हाला च्युत्या करायला लागतो आणि त्याच्या जातीच्या लोकांना द्यायला लागतो. कुठं पण सहन करावं. मी बोलायची इच्छा नव्हती माझी, पण मला झोपच येत नाही. मी 4 दिवस झालं मी विचार करतोय काय करू, बोलू का नको. लई जणांनी म्हणले नाही सर असं होईल तसं होईल, आपल्याबद्दल लोक निगेटिव्ह विचार करतील. मी म्हणलं जाऊ दे, आता होईल ते होईल, आता काय होत नाही. पण मला झोपच लागत नाही. मी म्हणलं नाही, मी नाही बोलणार तर कोण बोलणार. मी जर बोललो नसेल, वाचा फोडत नसेल तर दुसऱ्यामध्ये कुणामध्ये हिंमत येईल, कुणामध्येच येणार नाही. मी ठरवलं. मी काय असं म्हणत नाही की मी पक्षाला अजिबात दोष देत नाही, पण ज्या पक्षाने ह्या इथल्या माणसावर विश्वास केलं आणि जिल्हा प्रमुख हे दोघं वाटून खाण्यासाठीच त्या ठिकाणी केलेलं आहे, मी ह्यांना दोष देतोय. आणि ह्या व्यक्ती परत पक्षाची अजून वाट लावण्यासाठीच आल्या. माझं तर म्हणणं आहे की पक्षाला की ह्या ठिकाणी मी मुंबईला सुद्धा येऊन त्या ठिकाणी उपोषणाला बसणार आहे. पहिल्यांदा तुम्ही ह्या व्यक्तीची तुम्ही हकालपट्टी करा पक्षातून. हा व्यक्ती ह्याला पक्षाचं काही देणे घेणे नाही. ह्या व्यक्तीला फक्त लाटायचं आणि आपलं स्वतःचं छापायचं, एवढंच ह्याला देणे घेणं. फक्त मॅनेजमेंट राजकारण आहे. विधानसभेला आम्हाला वाटलं विधानसभेला केला सुधरतील काय की वाटलं. विधानसभेला बी मॅनेजमेंट राजकारण. या हो कुणा चौकात त्या लोकांनी म्हणलं त्या ठिकाणी याव आणि शेंदूर काढावं. या मी येतो चौकात. झालं लोकांनी मॅनेज बघूत या. विधानसभेपासून तुमचे नाटकं चालू आहे त्या ठिकाणी. अहो कशाला गरीबाच्या घर उठीला जावं की मुंबईला बसा जाऊन. आमच्या कशाला गरीबाच्या घर उठीला हा. उगा आमच्यासारखे उगा ते खेड्यातले येतात पा बिचारे, त्यांना उगा एखादी सांगायचं हे ते ऐकून घेतात का. तुम्हाला काय ऐकून घ्यायची दिसलं का आम्ही त्या ठिकाणी. तुम्हाला इथून आता तुमची सुरुवात करणार. तुम्ही आता जेवढे मुद्दे उचलला, मी हे काम केलं, लिंबोटी धरणाचं केलं, आता त्याच्या पलीकडे काय आहे का नाही तुमचं काही. तुम्ही बरं ते जाऊ दे, बनसोडे 10 वर्ष झाले, त्याच्यानंतर कधी विरोधामध्ये तुम्ही मोर्चा केलो. लगेच एखादी मुद्दा उचलायचं, ते कुठे गेलं तुमचं ते लिंबोटीचं पाण्याचं ते जळकोटचं गायब झालं मॅनेज. एक मुद्दा उचलायचं, लगेच बौद्ध विहाराचं उचलायचं, झालं मॅनेज. एक तर मुद्दा शेवटाला काढा आमच्यासारखं. आम्ही धरलं तर आम्ही टोकापर्यंत धरतो. तुमच्यासारखं लगेच मुद्दा उचलाय उदगीर त्या ठिकाणी त्या युवकाची आम्ही समिती तयार करणार. कुठे गेली हो तुमची समिती. येणार 15 दिवस डायलॉग मारणार आणि पुन्हा मुंबईला जाऊन बसणार, दौरे करणार. यायचं असं मला राज्यसभेवर खासदार करणार होते तर मी नाही म्हणलं. मी त्या ठिकाणी लोकांसाठी सेवा करणारे म्हणलं. अहो ते लोकाला ते च्युत्या करायचं असलं आमच्यासारख्या कशाला शिकलेल्या आम्हाला बी कळते राजकारण थोडं बहुत. बस झालं ना आता. किती जणांची वाट लावणार आहोत. बक्कळ जणांची वाट लावलो. पहिला बनसुडे मॅनेज झालो विधानसभेला, त्याला निवडून आणलो. त्याच्यानंतर परत ह्या विधानसभेला त्याच्याकडून बनसुडे साहेबाकडून मॅनेज झालो, परत निवडून आलो, त्यांना आणलो निवडून, घरात बसलो. आम्ही कुत्रे भुकले आणि भुकलो सारे, तरी सुद्धा वाटलं की बाबा माणूस सुधारलाय काय की. मग पुन्हा नगरपालिकेला बिचारे गरीबाची लेकरं थांबिलो शिवसेनेकडून, त्यांची वाट लावलो. लातूरला थांबिलो, त्यांच्याकडून पैसे आणलो. आता इकडे जिल्हा परिषदला फक्त मॅनेजमेंट राजकारण. तुम्हाला तुमच्या मनासारखे उमेदवार पाहिजे, डमी उमेदवार. इकडे म्हणायचं कोणतं पाहिजे तिकडे चला. माफ करा, माझ्या आयुष्यात सर्वात मोठी चूक झाली. मी पक्षाला दोष देत नाही, पण माझ्या आयुष्यात मी परत एकदा सांगतोय की मी माझ्या आयुष्यामध्ये 5 वर्ष त्या माणसासाठी घातले. पण तो 5 वर्ष घालून सुद्धा तो माणूस कुणाचा होऊ शकत नाही. तर जे नवीन पोर आहेत, जे राजकारणात येणार, बाबा जरा विचार करून येताना पाय फुकून ठेवा. पैशाशिवाय राजकारण नाही. मला मतदान का कमी पडले, ह्या साऱ्या गोष्टींचा मी तुम्हाला सखोल अभ्यास सांगितलं. माझ्या पक्षाचाच नेता माझ्यासोबत नव्हता तर मी दुसऱ्याकडून काय अपेक्षा करून, जातीच्या लोकांकडून काय अपेक्षा करू. मला कुणाकुणच अपेक्षा नाही. माझाच नेता तिथं मॅनेज झाल्या त्या ठिकाणी तर मी दुसऱ्याला काय बोलू. उदगीरमध्ये लहान लेकरू पण मॅनेज होणार नाही. अहो मला सुद्धा शिवसेनेचा फॉर्म भरल्यावर मला सुद्धा आले होते. मला म्हणले तुम्ही उचलून घ्या. साक्षीत, मी नाव घेणार नाही, माहिती आहे जे साक्षीत ना त्यांना माहिती आहे. एकाच्या घरी बसली तिथं बैठक आणि मला म्हणले तुम्ही घ्या. मी म्हणलं नाही उचलून घेत. मी म्हणलं माझ्या आयुष्यात मला डाग लागेल, मी पडलो तरी चालेल, मला 10च मतदान पडू द्या. पण लोक मला नाव ठेवतील की ह्यानं पैसे खाऊन मॅनेज झाला आणि हिनं उचलून घेतलं म्हणून मी महागार घेतलो नाही. मला सुद्धा माहित होतं की असं होऊ शकते, पण मला माहित नव्हतं की माझा पक्षाचा नेता पहिला मॅनेज होईल.
खूप म्हणजे खूप मला त्रास झाला. माझ्या पोटामध्ये राहत नव्हतं. मी सहनशक्ती मला झोप येत नव्हती मला. मी एवढे दिवस झालं तुम्ही बैठला असाल, मी कुठं प्रतिक्रिया देणारा व्यक्ती मी दिलो नाही. पण आता इथून मात्र 100% त्या ठिकाणी मी काय असं पक्षाच्या विरोधात नाही, पण त्या ठिकाणी ह्या व्यक्तीच्या विरोधामध्ये 100% वाचा फोडणार म्हणजे फोडणार. आणि एवढं सांगतोय की डवचिला तुमची 100% आम्ही त्या ठिकाणी माझ्यासारखे मी आणि माझ्यासारखे जे नाराज गट आहेत ते सारे उदगीरचे लोक आहेत ते तुम्हाला आता ओळखून चुकल्यात. खूप म्हणजे खूप विषारी माणूस हा. माय शपथ सांगलेला मी अंतकरणातून बोलायला. माझ्या लेकरा शपथ, दोन्ही लेकरा शपथ, मी कधी लेकराची शपथ खात नाही. ह्या माणसानं लय जणांचं वाटोळ केलं, फट वाटोळ केलं, फक्त वाटोळ. इकडे यायचं ह्याचे कानं भरायचं, तिकडे यायचं त्याचे कानं भरायचं. हट, नीच नालायक राजकारण त्या ठिकाणी. ह्या राजकारणापेक्षा साहेब जावा मुंबईला बसा, तिथं गुत्तेदारी करा, बक्कळ गुत्तेदारी चालू आहे. 100 एकर शेत आहे वाटते की तुमचं, जावा तिकडे करा. कशाला गरीबाचे धंदे उठेला तुम्ही. ह्याच्यानंतर तुमच्या दारची पायरी चढणार नाही, दारची पायरी तुमच्या आम्ही कधी येणार नाही. आणि तुम्ही सुद्धा कधी आमच्या दारात यायचं नाही साहेब. लय जणांचे घरं उठवले तुम्ही, बर्बाद केलो लय जणांचे, अनेकांचे घरं रडलेल्या तुम्ही उमेदवार. गेलाव का, विचारलाव कधी फोन करून, का झालं रे बेटा, कसं झालं तुझं, काही नाही. अरे नीच राजकारण तुमचं, लाजा वाटली पाहिजे. काही चुकलं असेल तर तुम्हाला नाही, मी जनतेला म्हणतो, काही जर माझं चुकलं असेल तर मी माफी मागतो. आणि मी निर्णय घेतला त्याच्याबद्दल मी तुमची माफी मागतो, जनतेला मी माफी मागतो. माझं चुकलं असेल मी माफी मागतो, पण मी त्या व्यक्तीची माफी मागत नाही, मी अजिबात नाही मागत. तुमची माफी मागतो, कारण तुमची माझ्याकडून खूप अपेक्षा होती की सर आम्ही तुमच्याकडून खूप अपेक्षेने बघता. घाई गडबडीमध्ये माझ्याने बी निर्णय चुकतात, मी पण माणूस आहे, चुकीचा पुतळा आहे. आणि या ठिकाणी खूप म्हणजे न सांगण्यासारखं माझ्या आयुष्यामध्ये एक हानी झाली मला, आणि त्याच्याबद्दल मी माफी मागतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.